तू आता चालत बघ नांदिवली व्हॅली त्या खेडीतून. हो ह्या बघ इथून घेऊन जायचं. हा मधला रस्ता आहे इथून. ह्या बघ इथून तिकडे न्यायची. आता मी चालत आलो तर इकडूनच येतो इथे एक या मस्त साईडने. बघी आणि इथं एक पुढं ह्याच्या मामाच्या वाड्याची तिथे समोर आंबाचं वाडा इकडे. तिथं आज त्यांचा उपवास आहे. आज उपवास आहे. आता उद्या संडे आहे ना. संडे. किनाऱ्यातील बहिरी कालकाईचं मंदिर आहे जे आता नव्याने बांधण्यात आलेले आहे. त्याला आता भेट द्यायला लावले. मी आमच्या कोकण खेडी शक्तीचे अध्यक्ष आणि कळमणी गावचे सुपुत्र संदीप बाप्पा साळुंके, आमच्या केंद्रातला राहुल, यश, असे सगळे आम्ही या ठिकाणी आम्ही फिरायला आलोय. आपण बघूया आपल्या या किंदळे गावातील मंदिर कसं आहे ते. नुकतंच जीर्णोद्धार या मंदिराचं झालेलं आहे ते आपण आज जाऊन बघू. हा सगळा मंदिरातला बाहेरील परिसर आहे. कोकण खेड तालुक्यातील किंदळे गावातील हे केदार बहिरी कालकाईचं हे मंदिर आपण या ठिकाणी आपण आज भेट देतोय. मंदिराच्या बाहेरील बाजूस तुम्हाला हे शंकराची पिंड या ठिकाणी पाहायला भेटेल. आणि हे रखवालदार आहेत. प्रत्येक गावदेवाच्या बाहेर हा त्यांचा रखवालदार या ठिकाणी असतो. आणि हा संपूर्ण आजूबाजूचा हा मंदिर परिसर आहे. हे जुने जे मूर्ती आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि संपूर्ण या समोरच्या जे झाडं दिसतात त्याच्यावर माकडं दिसत आहेत. आपण आता केदार बहिरी कालकाईचं मंदिर हे आतमधून कशा पद्धतीने आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. केदार बहिरी कालकाईचे देवस्थान किन्नरतर्फे खेड. खूप भारी एकदम चौफेर असं झाडाझुडपं निसर्गाच्या सानिध्यात आणि मधीच हे गावदेवाचं मंदिर. आपण आज जाऊन बघू आता कसं आहे ते. आम्ही मानकरी केदार बहिरी कालकाईचं हे मंदिर किन्नरेतर्फे खेड या ठिकाणचं हे मंदिराला आपण आज भेट दिली आहे. आणि या ठिकाणी काय हा सगळा आतला सगळा मंदिराचा गाभार आहे आणि नव्याने निर्माण केलेलं हे मंदिर आहे. आणि जुन्या मूर्त्या ह्या मंदिराच्या बाहेरील बाजूला आहे. हा मंदिराचा बाहेरील भाग दिली आणि बाहेर कशा पद्धतीचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. नमस्कार, तुम्हाला हे केदार बहिरी कालकाईचं मंदिर हे कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या खेड तालुक्यातील कोण कोण आहेत आणि या आपल्या 18 गाव बांद्रे पट्ट्यातील कोण कोण आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
ठिकाणी किंजळेतर्फे खेड या गावामध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे. राम नाम भजले सगळा गाव परिसर आहे. राम नाम सुखधाम भजले राम नाम. गावात तुम्हाला एक मारुतीचं मंदिर तुम्हाला पाहायलाच भेटतं. आता या ठिकाणी देखील मारुतीचं मंदिर आहे. भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. किंजळे प्राथमिक शाळा बोलून ठेव काय